गुढीपाडव्याला आपण जातो दरवर्षी गिरगावात. तर गिरगावात आपण सर्व चाललोय दरवर्षी. मी तर जातोच. तर आपल्यासोबत ही लोक पण आहेत. शुभम आहे, साहिल, आकाश, ओमकार. तर चला जाऊया. तर आम्ही गिरगावला जातोय. आज पाडवा आहे. तुम्हाला सगळ्यांना नूतन वर्षाच्या पहिल्यांदा खूप शुभेच्छा. आणि आता पुढे तुम्ही ब्लॉग बघाल. आणि हे सगळे आहेत, आकाश आहे, साहिल आहे आणि मेन आपल्यासोबत यांच्यासोबत मी जातो आज. फर्स्ट टाइम आहे माझं. हा तुझं चॅनलचं नाव राईड विथ रुपेश. ओके. सो माझं गिरगावला गाडी घेऊन जाणं फर्स्ट टाइम आहे. ते पण ह्या बंद्यामुळे झालं. ह्या बंद्यामुळे झालं. थोडंसं हे बांधायचं, फेटा बांधायचा, कारण तो पूर्ण ट्रेडिशनल जातो. त्याच्यासाठी आम्ही आता परळमध्ये आलो, लालबाग परळमध्ये. आणि ह्या शॉपला व्हिजिट केलं आहे, श्रीराम ड्रेसवाला. सो इथे तो बंदा फेटे बांधून देतो. आपली आपण साडी आणली किंवा तो त्याच्याकडची पण साडी देऊन करतो ना. ओके. सो यांना खूप लेट झालं आहे असं ते म्हणतात, कारण लास्ट इयर ह्यांनी हे खोललेलं दुकान. ओके. ओपन केलं तुम्ही केलं. तर यावर्षी माझ्यामुळे खूप लेट झालं आहे ना, त्याची भरपाई मी करून देईन त्यांना. व्हिडिओज बनवून तुमच्या. आणि खूप मोठा झेंडा आहे. हा झेंडा नाही ना? नाही. ओके. आणि आपण नाश्ता करायला कुठे थांबणार आहोत तसं? पहिलं तो पेट पूजा, फिर काम तुझा. अरे हे भगाव यार, हे भगाव. हट, फेकून दे. आलोच. एवढी. अरे यार, फक्त रेडी व्हायचं बाकी होतं, बाकी पूर्ण. हे काय तसं ब्रॉकचे ते तर कुठे लावणार म्हणजे फेट. अरे बापरे, कडा पण आणलाय. ठीक आहे, एक फोटोशूट करूया तुझा नंतर. लाईट्स थोडे कमी आहेत पण ठीक आहे. कलर ग्रेड करतो. आणि हा बॉटमच्या हिशोबाने त्याने फेटा घेतला. थोडासा कलर डार्क होते फेट्याचा. आय नो. ठीक आहे, आता काय करणार. छान. रेड घ्यायला पाहतास यावर्षी कोण? ताई, आई काय कोणाची आहे? ताईची साडी. गेल्या वर्षी गर्लफ्रेंड बायको आयुष्यात नाही आहे. तर लास्ट वर्ष जेव्हा आलेलो तेव्हा असा विचार करू चाललेला की पुढच्या वर्षी गर्लफ्रेंड बायको कोणतरी सोबत असेल. पण ते काय साध्य झालं नाही. ऍटलीस्ट बेस्ट फ्रेंड सोबत तरी येईल, पण ते काय ते पण शक्य नाही झालं. अरे हे काय आहेत? हे बघ, हे सगळे काय आहेत? कोण आहेत? मग अजून काय आलो, मित्रांसमवेत आलोय. बेस्ट फ्रेंडच आहे ना. हा बस झाला. अजून अरे तसं नाही रे, म्हणजे फिमेल फ्रेंड असं एक होतं रे, म्हणजे बाईकवर समजा नऊवारी साडीवाली बरोबर असं काहीतरी चालू होतं, पण ते काय झालं नाही. विचारलेलं पण मी. ओके, पण नाही झालं नाही. ठीक आहे ना. आणि जेव्हा पास्ट रिलेशनशिप मध्ये होतो ना, तेव्हा पण नाही वर्ष होतो, पण जेव्हा गुढीपाडवा व्हायचं तेव्हा भांडणं व्हायची. तेव्हा पण धावायचं. अशी परिस्थिती आहे आमची. हा, हे कुर्त्याला, या कुर्त्याला खूप हे झालंय, मॅच झालाय तो कलर. माझा विचार होता पण मी आणलीच नाही साडी. माझ्याकडे खूप चांगल्या चांगल्या साड्या होत्या. ओ हो हो हो, खतरनाक. सर बरोबर वाटतंय तर. हो एकदम. सनलाईट मध्ये जाऊया आपण. हा एकदम चमकणार आहे. हा साहिल, काय इच्छा आहे तुझी? आकाश बेटा बघतोस? ओके. चिलेरा साहिल, मावळ्यांची टोपी घे.
मावळ्यांची टोपी. हा हे काय आणलं आता? हे पण आहे, हे असं खाल वरती घालत. हां लेफ्ट साईडला एक पार्टनर आमचा मिसिंग आहे लास्ट इयरचा. हा मला पण तोच वाटलेलं की आपण दादरला जातो तर त्याला घेतोय. कोण आहे तो? याचा भाव वाटवता मला तर. ते त्यांचा भाऊ आहे नाही तो, हा म्हणजे तसा ब्लड रिलेशन मध्ये भाऊ नाहीये पण भाऊ आहे आता आपले म्हणजे सगळे भाव असतात. ब्रदर विथ अनदर मदर. चंद्रपूर पाहिजे होता फक्त. हा ये भी लगा काका सगळं लावून द्या ना आता. कसलं घाई करताय? द्या ना आता. कसलं घाई करताय? हा थोडस बस बस एक नंबर. आता थोडस रेडीच करून द्या आमच्या माणसाला. कलर कॉम्बिनेशन तूच निवडलंस? अरे भाई शॉपिंग केली आहे मी. ओके बस आता लग्नाची वेळ झाली. लग्नात फक्त असे हा डायरेक्ट उभं राहायचं. हा फक्त आता मुंडावळ्या घ्यायच्या. फक्त त्याने मला टाईट कर ना जरा मागून. काहीतरी चुकीचं वाटतंय मला. कुठलं? बरोबर आहे. अजून वरती थोडस टाईट. बरोबर ठीक आहे. धन्यवाद. झालं कडा वगैरे सगळं क्लिअर आहे. क्लिअर ऑल क्लिअर. मेकअप बस साहिल तुला टिक्का पण गेला यार. तुम्हाला फेटे पाहिजे लवकर घ्या पटकन. पण या लोकांची काही तयारी काही संपत नाही आहे. शुभम आपला बघा लेट करतो आपल्याला, आणि आता आपल्याला तिकडे काय भेटणार नाही बघायला. अरे यार भेटलंच पाहिजे त्याच्यासाठी. हां जर तुम्हाला सगळं बघायचं असेल तर लवकर जावं लागतं. आणि अजून इकडे झेंडाच बांधतायत. हा खूप महत्वाचा आहे. हा झेंडा खूप महत्वाचा आहे. झेंडा खूप महत्वाचा आहे. मी माझा पाईप काढून दिलाय. आता मला सांग नक्की बघायचं काय? बघायचं तिकडचं ते रथ, चित्र, दृश्य, लोक, परंपरा, रांगोळ्या, सगळं बघायचं आहे. तू काय बघायला भेटणार आहे? रांगोळी तर नाही बघायला भेटणार. सुरुवात जेव्हा होते तेव्हा रावणाचा वध करताना श्रीराम दाखवत ते झालंय ऑलरेडी. मला फोन पण आलेला. ते सगळं झालेलं आहे. आता काय बघायचंय ते माहिती नाही आता पुढे. बघायचं. हा बस. सर्व परिवारांचं
एकदा एकदा परत एकदा का रे यार, रॅली तर नाही भेटली, बाईक रॅली तर नाही भेटली, आम्ही दोघंच चालतो. कारण बाईक पण तुझी एवढी चांगली नाही. विषय बाईकचा नाही, विषय फेटायचा आहे. विषय लेट आल्याचा आहे. काय विषय कुठचा आहे, बाईकचा आहे की फक्त रुतब्याचा आहे? विषय रुतब्याचा आहे, रुतब्याचा नाही. चला हॅपी गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गाडीला जरा जास्तच डिमांड आलेलं आहे. गुढी आहे आणि गाडी आपली BMW आहे. फायनली बस काय मला इथे भेटली आहे. खूप लेट भेटलाय पण ठीक आहे. तर आता बस काय माझी गाडी चालवणार आहे. मला बघायचं पाडवते की कशी करते. सवारी गाडी मी नाही पडवू शकत. चावी बंद कर.
तर मित्रांनो, जसा विचार केला होता त्याप्रमाणे शोभायात्रा काही झाली नाही. सकाळी 7 वाजता यावं लागतं जर तुम्हाला पहिल्यापासून जर सर्व काही अटेंड करायचं असेल, सर्व काही पाहायचं असेल, सर्व देखावे आणि सर्व काही रॅलीज वगैरे सर्व, तर तुम्हाला सकाळी अर्ली मॉर्निंग यावं लागतं. तर आम्ही आलो 10:30-11 वाजता. तर आम्हाला काहीच नाही मिळालं. एवढी रश मिळाली आम्हाला, बाईक घातले आम्ही आणि अक्षरशः कंटाळलो. तर या लोकांनी पण लेट केलं, मी लेट केलं, त्यात याने लेट केलं. हा एक माणूस टाईमवर होता. तर पण ठीक आहे, आता चला नेक्स्ट इयर सर्व कंटेंट दाखवू आम्ही तुम्हाला. यावर्षी सर्व दाखवता नाही आलं तुम्हाला. नाही असं नाही करणार मी. ठीक आहे, तर होप सो तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ आवडली असेल. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, बाय बाय, टाटा. आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा.